काय वाटतं सेकंड मॅच मध्ये किती धावा बनतील तुझ्या बॅटमधून? बघूया आता, ट्राय करू जास्तीत जास्त धावा मारण्यात. पुन्हा तुझं अभिनंदन आणि नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. कर्णधार सुयोग पाटीलची दमदार कामगिरी, वीर बजरंग शिरडोनने पहिला विजय मिळवला. आता वळूयात अंकुश 11 आई गावदेवी कौसा टॉस जिंकून बॅटिंग करतात आणि त्यांच्या विरुद्ध SP 11 सोनारपाडा. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. हॅलो. तर शिरडोन गावचे भरतदादा पाटील एक चांगले आयोजक आहेत आणि आता देखील ते इनेक्शनमध्ये खेळत आहेत. तर या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. पिता पुत्र आपल्याला एका संघामध्ये खेळताना आपण नेहमीच पाहतो. भरपूर वर्ष आपल्या संघाला लीड केलं आणि आता धुरा आपल्या सुपुत्राच्या खांद्यावरती त्याने सोपवली आहे आणि भवितव्य उज्ज्वल आहे खरं तर वीर बजरंग शिरडोनचं देखील. कारण की नुकताच आपण खेळ पाहिला सुयोग पाटीलचा आणि त्यांचे पिताश्री भरत पाटील एक उद्योजक देखील आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल VIP डाईज मध्ये. सहर्ष स्वागत दादा. थँक्यू सो मच मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 ची दुसरी रजनी आपण अनुभवतोय. द्वितीय फेरीमधील पहिला सामना अंकुश 11 आई गावदेवी कौसा आणि त्यांच्या विरुद्ध SP 11 सोनारपाडा. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ओ व्हेरी फास्ट बॉल. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने आला पण हा बॉल डाऊन द लेग आहे. 11:44 या डावाची सुरुवात झाली आहे. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे 3 षटकं. सचिनजी पाटील कौसा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला कौसाच्या फलंदाजांना 500. कौसाने सामना जिंकला तर आपले रंगनाथ डान्सर शिरडोन यांना देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. सचिन पाटील साहेब यांच्याकडून पहिला डॉट बॉल येतोय. पहिली धावाली वाईटची कल्पेश गोवारी आणि ज्युनियर ओमकार. अंकुश 11 आई गावदेवी कौसा. ओ कवसला खेळला गॅप मध्ये बॉल डिपेक्स ट्रॅक कव्हरला. या मॅच मधला पहिला चौकार कल्पेश गोवारीचा बॅट मधून. पाच धावा चौकारासोबत अंकुश 11 गावदेवी क्रिकेट संघ कौसा. ओहो स्लॉक स्वीप फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्डर डाऊन दी बॉल. वेल टच कॅच. टिकेश ठाकूरने टिपलेला झेल. कल्पेश गोवारीची पहिली विकेट. 5 ला पहिला धक्का अंकुश 11 गावदेवी क्रिकेट संघ कौसाला. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 5 धावा पहिली विकेट मिळाली. प्रीवियस मॅचचा कौसाचा मॅन ऑफ द मॅच फार लवकर परतलाय. त्याचं कारण अनिकेत पाटील गोलंदाज. फार कमी वयामध्ये व्यावसायिक स्तराचे दरवाजे ठोठावणारा अष्टपैलू खेळाडू आहे. कल्पेश गोवारीने देखील चांगल्या पद्धतीने व्यावसायिक स्तरावरती देखील खेळ केलाय. सो 2 ताकदवान संघांच्या दरम्यानची लढत आहे. द्वितीय फेरीमधील पहिली. शॉर्ट ऑफ लेंथ होता. यावेळेला बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूयात. बॉल कुठे पडलाय आणि कोणत्या बाजूने वळण घेतोय.
ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट बॉलिंग ॲक्शन पहा, बॉल आत आला, पडल्याबरोबर मिडल अँड लेगचा वरतून निघून जात असताना युनिक बॉलिंग ॲक्शन आहे. एखाद्या फिरकी पटूप्रमाणे तो येतोय, पण जो त्याचा क्विकर वन आहे हा पहा वेगवान गोलंदाजासारखा आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर. मला जेव्हा सोनारपाडा संघ आला, आता ज्या फिल्डरकडे बॉल गेला होता त्याला पाहून सौरभ मात्रे खार्डीचा त्या अष्टपैलू खेळाडूची आठवण झाली. ऋषिकेश ठाकूरला आपण पाहतोय. समीर पाटील यांनी बऱ्याचशा नवोदित खेळाडूंना संधी दिलेली आहे. खराडी पुणेची स्पर्धा नॅव्हिटेक डोंबिवली या संघाकडून खेळत असताना अनिकेत पाटीलने गाजवली. आघाडीला येत असताना खरं तर मी बऱ्याच वेळेला म्हणतो की एखाद्या एक्सपिरियन्स खेळाडूकडे त्याचा अनुभव असतोच, पण युवांकडे काय असतं, यंगस्टरकडे काय असतं, त्याची एनर्जी, त्याची ऊर्जा हा त्याचा अनुभव असतो आणि तो अनिकेत पाटीलकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग धमाकाचा मालिकावीर. ओहो, कॅच ड्रॉप. इम्पॉर्टंट कॅच होती. मॅन इन फॉर्म मकर संक्रांत चषकाचा यंदाचा 56व्या पर्वाचा मालिकावीर मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. आउटसाइड एज होती पण चुकी केली होती. सिद्धेशने झेल सोडलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा 1 गडी बाद. अंकुश 11 गावदेवी क्रिकेट संघ कौसा. पाटील यांच्याकडनं कौसा संघाच्या प्रत्येक षटकारासाठी अर्थात जे फलंदाज खेळतात त्यांच्याकडनं कोणत्याही फलंदाजाकडनं षटकार आला तर षटकारासाठी 500 रुपये आणि जर कौसा संघ जिंकतो तर आमचे डांगसर रंगनाथ दादा आहेत तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. यस, डांगसरसाठी ही संधी आहे. कौसा संघ जिंकला तर 500 रुपये आणि फलंदाजाला संधी षटकारासाठी 500 रुपये. लॉंगनला बॉल आपण पाहतोय. 1 धाव. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 वरती. आणि पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना कृपया करून विनंती, आपण पडद्याचा मागे बसा, बाहेर बसा. विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक पहा बसलेले आहेत फ्लेक्सच्या बाजूला मागे व्हा, आपण रेलिंगच्या बाहेर व्हा प्लीज. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7. समीर पाटील सेकंड ओव्हर मध्ये आणि समोर आपण पाहतोय ज्युनियर ओमकारला. फुल लेंथ ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. डीप मध्ये बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर फार वेगाने. सिंगल कंप्लीट झाले. सेकंड नसेल. गुड फिल्डिंग श्रावण ठाकूर ज्याला आपण पाहतोय लॉंग ऑनला. दोन्ही संघांमध्ये यंगस्टर आहेत, सिनियर खेळाडू आहेत. सो दोन्ही बाजूला बॅलन्स टीम आहेत आणि एक चांगला सामना क्रिकेटचा स्टँडर्ड उंचावणारा आपण आजच्या दुसऱ्या रजनीमधला पाहतोय. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. दोघेही फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळे एक चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ केलाय ऑन दी राईट. लॉंग ऑन द फिल्डर. झेलची संधी आणि यावेळेला चांगल्या झेलने श्रीधरचा डाव संपला. जयेशचा 8ला दुसरा झटका. अंकुश 11 आणि हरेशजी यांचं शुभ आगमन. हरेश म्हात्रे आणि चंदन म्हात्रे आपण पाहतोय त्यांचं नुकतंच आगमन झालंय. सहर्ष स्वागत स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 या पर्वामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय किंग्स ट्रॉफीचे विजेते आहेत 48 ग्रामीण संघामधून. किंग्स ट्रॉफी उसरगरच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं SP 11 सोनारपाड्याने नुकतंच. मकर संक्रांत चषक तिथे ग्रामीणचे 48 संघ खेळले आणि तिथे विजय मिळवला तो अंकुश 11 गावदेवी क्रिकेट संघ कौसाने. सो दोन्ही बाजूला चांगले स्टारकास्ट आहे. दोन्ही संघ इन्फॉर्म आहेत आणि या इन्फॉर्म संघांच्या दरम्यानचं दुसऱ्या रजनीचं घमासान. चंद्र डोक्यावरती आहे. आपण सध्या वरती बघितलं तर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
आजच संकष्टी चतुर्थी देखील होती. बऱ्याच जणांचा उपवास होता. 12 नंतर बरेच जण उपवास सोडतात, पण मी म्हणेन ही वेळ कॅलेंडर आपण जे बघतो ते इंग्रजांचं आहे. आपण उपवास हिंदू धर्माने करतो. जो सूर्योदय आणि सूर्यास्त या गोष्टींची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 8, विकेट पडलेल्या 2 आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे निलेश भोईर. केतन मात्रेच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये नेहमीच ज्याला मार्गदर्शन केलं सुरुवातीला केतन मात्रेचे मामाश्री कौसाचे सध्या निलेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. 8ला 2 पडलेत. ऑप्शनचा बाहेर होता, यावेळेला लेफ्ट केला निलेशने, वेल लेफ्ट, इट इज वाईड. रमाकांत पवार सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सरांना आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चंद्र सध्या कॉमेंटेटर जे काही म्हणतो आमचे कॅमेरामॅन ते लगेचच तुम्हाला दाखवतात. ऑनलाईन सध्या प्रेक्षक आनंद घेत असतील, त्यांना चंद्र पाहायला मिळाला. ऑन साइडला पिकअप शॉट, लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी लुक त्या ताऱ्याप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड साधावा षटकार. रुकने वाला आज ऊपर से शिरडोन ने पहला मुकाबला जीत भी लिया है. वेट साऊंड सोडून आता सुपर हिट गाणी येत आहेत. रंगाचा डान्स आपण पाहतोय. क्रिकेटचा परमोच्च आनंद. डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफला फिल्डर, चांगला प्रयत्न केलाय पण कॅच ड्रॉप झाली. निलेशला जीवनदान. सेकंडचा कॉल, थ्रोन ऑन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला विकेट टीव्ही अंपायरची मदत. जाऊयात आपण आता कंट्रोल रूम मध्ये. इंटरेस्टिंग हा रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर निरंजन सावंत सध्या ऍक्शन मध्ये आहेत. रोशन फराड आमचे टेक्निकल एक्सपर्ट. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट. पुन्हा आपण रिपीट टेलिकास्ट पाहूया. आता फटका ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटने आले समीर. हाफ फॉली होता, लॉफ्ट केलं लॉंग ऑफला फिल्डर. चांगला प्रयत्न त्या फिल्डरचा होता. श्रावण ठाकूर पुन्हा ऍक्शन मध्ये. स्क्रीनवरती तुम्ही पहा, पहिल्या प्रयत्नामध्ये त्याला असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, त्यामुळे आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर या फ्रेम मध्ये एक्झॅक्ट आता आपल्याला समजणार आहे. ओमकार आलाय, त्याची बॅट आली आहे पॉपिंग क्रीज मध्ये की समीर पाटीलच्या हातामध्ये आलेला बॉल त्याने स्टंपला लावलेला आहे. थोडंसं सस्पेन्स ठेवतायत रोशन फराड. थर्ड अंपायर बघतील पुन्हा. सध्या जे आपल्याला पाहायला मिळत नाही आणि फिल्डिंग सेट करून घ्या. डिसिजन आपल्यापर्यंत येतोय, वेळ कमी आपल्याकडे. या नंतरची मॅच आपल्या समोर जरूर असेल ती आचल 11 गावदेवी क्रिकेट संघ गोटगाव. विशेष कार्यकारी अधिकारी आणि रायगड समालोचक समितीचे सल्लागार आमचे मार्गदर्शक विश्वनाथजी मस्कर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आचल 11 गावदेवी गोट आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या वीर बजरंग शिरडोन. भरत पाटील, सुयोग पाटील, पिता पुत्राची जोडी आपल्याला मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. दिनेश पाटील आठवतो आजही तो सामना जिंकून दिला होता मकर संक्रांत चषकामधला. बॅट्समन सेफ आहे, नॉट आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये पास स्क्रीन वरती तुम्हाला स्पष्ट दिसतंय आता ही बॅट ड्रॅग होतीये, येते आणि ती आलेली आहे. त्यानंतर हात लागलाय, बॉल मिळाल्याबरोबर समीरचा स्टंपला. बॅट्समन सेफ आहे. 2 धावा, 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो सध्या 17. पुन्हा गोलंदाज तयार होतात समीर. स्विच हिट, शॉर्ट थर्डला फिल्डर. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं, असं वाटलं सुरुवातीला की जेव्हा बॉल बॅटवरती आला फार वेगाने निघून गेलाय की काय. सिंगल मिळते निलेशकडे, स्ट्राईक असेल. षटक संपन्न 2 धावा धावफलकावरती 18. विकेट पडलेले असताना 2. बॅटिंग करत असताना अंकुश 11 गावदेवी क्रिकेट संघ कौसा.
सजेशन असेल आता जी चर्चा आम्ही केली कॉमेंट्री बॉक्समध्ये की 1-2 स्टेप अजून ॲड करा आपण त्यामध्ये जरूर तुम्हाला स्कोप आहे आणि प्रत्येकाकडे कला असते एक ना एक कला असते ती आपण जोपासली पाहिजे छंद म्हणून समजा ते आपल्यासमोर नृत्याविष्कार सादर करतात आणि त्याचा आनंद तेही घेतात आणि आपल्यालाही ते आनंद देत आहेत यापेक्षा आणि काय पाहिजे आपल्याला स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या रजनीमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन मॅच आपण पाहतोय 5वी एका बाजूला SP11 सोनारपाडा दुसऱ्या बाजूला अंकुश 11 गावदेवी कौसा डाव पहिला सुरू आहे टॉस जिंकून बॅटिंग सध्याचं करंट रन 9 18 धाव आहेत 2 विकेट 2 षटकांचा खेळ संपलाय बॉलिंग मार्कवरती आलाय सिद्धेश पाटील निलेश खेळतोय 9 वरती ओमकार खेळतोय 1 वरती निलेशकडे स्ट्राईक आहे ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि त्यासोबत लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला बॉल तयार राऊंड विकेटने पहिला चेंडू घेऊन ओहो या वेळेला बॉल कुठून गेला लेग स्टंपचा बाहेरून अंपायरचा इशारा वाईट शेवटच्या क्षणाला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता निलेशचा पण बॉल थोडासा लांबून गेलाय त्यामुळे तो थांबला आणि बॉलला जाऊ दिलाय इट इज वाईड धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 19 विथ द अँगल येतोय सिद्धेश राऊंड विकेटने येतोय त्यामुळे हा बॉल फार बाहेर निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवते 39 धाव फलकावरती ओहो ऑकवर्ड पोझिशनला आला होता फलंदाज शेवटच्या क्षणाला पण इथे डाऊन द लेग इट इज वाईड ऍक्शन रिप्ले मध्ये पहा डबल माइंड ऑकवर्ड पोझिशन होती फलंदाजाची हा फटका खेळत असताना अगोदर स्कूप करायचं होतं पण बॉल जसा लेग स्टंपचा बाहेर गेला होता फॉलो केलं होतं निलेशने पण जमलं नाही आता पुन्हा आपण पाहतोय धावसंख्या 20 या आकड्यावरती 24-2 2 वाईड आलेले आहेत या षटकाच्या सुरुवातीलाच धावांची गरज आहे कॅप्टनने जे ओपिनियन दिलं ओमकारने की आम्ही पहिल्या डावामध्ये जास्तीत जास्त धावा बनवू बेसबॉल हिट हॅमर केला फिल्डर अनिकेत त्याचा वरतून सीमारेषेच्या बाहेर दुसरा षटकार पेस ऑफ केला होता यावेळेला पहा तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल कमी गतीने शॉर्ट ऑफ लेन टाकला थोडासा पॉज घेऊन निलेशने त्यानंतर डिस्पॅच केलं बॉलला असं वाटलं अगोदर की मिस टाइम आहे पण बॉलमध्ये तितकं अंतर होतं की सीमारेषा पार करेल तो पेस ऑफ करून बॉल हलका फिरवला होता शॉर्ट ऑफ लेंथ होता पूल केला आणि हा षटकार साधावा वसूल करतात निलेश धावसंख्या सध्या आपण पाहतो अंकुश 11 गावदेवी कौसाची 26 सूत्र पूर्णपणे हाती घेतलेत आणि सुसाट सुटला 4 बॉलमध्ये 15 निलेशचा बॅटमधून ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला शॉर्ट मिड विकेट सेकंडचा कॉल आहे पहिली धाव धावतानाच अनिकेत डीप मधून बॉलला उचलू शकला नाही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये धावा मिळत असताना 2 कौसाचे प्रेक्षक मोठ्या संख्येने टाळ्यांचा आवाज येतोय काल खार्डीच्या प्रेक्षकांना आपण बघितलं आता ही आवाज जेव्हा ऑडियन्स रिस्पॉन्स देतात तेव्हा समालोचन करण्याची मजा वेगळी असते मध्यरात्रीमध्ये आपण आहोत आणि हा सामना सध्या आपण पाहतोय तो कौसा अगेन्स्ट सोनारपाडा धावा 28 विकेट पडलेला असताना 2 पुन्हा गोलंदाज सिद्धेश राऊंड विकेटने पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा गुडघा टेकवलाय बॉल हवेमध्ये मिस टायमिंग अनिकेत फार वेगाने बॉल वरती ओहो कॅच ड्रॉप चांगला प्रयत्न क्रिकेट काय सांगतं 10 आउट ऑफ 9 जर हातामध्ये तुमचा बॉल पडलाय म्हणजे कॅच तुमची होती फार चांगला प्रयत्न पण कॅच ड्रॉप झाली ऍक्शन रिप्ले राऊंड द विकेटने आले फटका फसलाच होता शॉर्ट मिड विकेटला फिल्डर नव्हता त्यामुळे डीप मिड विकेटचा अनिकेतला फार दूरवरचा प्रवास करावा लागला शेवटच्या क्षणाला बॉल हातामध्ये पडला त्याचा पण कॅच ड्रॉप झाली धावा मिळत असताना 2 जीवनदान मिळते निलेशला टोटल स्कोर आपण पाहतोय 30 प्रोजेक्टेड स्कोर वाढत चाललेला आहे 39 दाखवत होता तो आता 48 वरती पोहोचला त्याचं कारण करंट रन रेट वाढत आहे 12चं सध्याचं करंट रन रेट कौसा टीमचं शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय फाईन खेळला आणि बॉल डिफाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर खराब गोलंदाजी योग्य समाचार आणखी एक चौकार
बॉक्स देखील ऑन आहे आणि बऱ्याचशा कमेंट्स त्या ठिकाणी देखील येत आहेत. आज क्रिकेट त्यासोबत रंगादादा पाटील यांचा नृत्याविष्कार. धावसंख्या 34. अटॅकिंग बॅटिंग ऑन साइडला बॅट वरती घेतलाय, टायमिंग जुळलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. काय फटका आलाय, टायमिंग पहा, पुन्हा पहा आणि पाहतच रहा. षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. निलेश, आपण ताकद पाहतोय पण त्याची नजाकत दाखवणारा फटका. ऍक्शन रिप्ले, स्लॉक स्वीप, कॉपी बुक स्टाईल आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. स्कोर मॉज ऑन 40. बॉल बाकी आहे 1. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 22 आलेले आहेत. हो, पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. हलकी अपील दत्ताकडून. यस्ट्यांचा मागून 1 धाव मिळते. निलेशकडे स्ट्राईक असेल, तो पोहोचला 29 वरती. त्याची टीम पोहोचली 41 वरती. षटक संपन्न 3. बॅटिंग करत असताना अंकुश 11 गावदेवी क्रिकेट संघ कौसा. अधिकारी रायगड समालोचक समितीचे सल्लागार. आजवर बऱ्याचशा असोसिएशन समिती आपण बघितल्या, पण रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन जवळपास सर्वाधिक समालोचक, अंपायर, स्कोरर, अपडेटर या सर्वांना एकत्रित आणणारी असोसिएशन आहे. ज्या असोसिएशनचे सल्लागार आम्ही, ज्या असोसिएशनचे सदस्य आहोत. आणि आज विश्वनाथ शेठ मस्कर यांनी गावदेवी क्रिकेट संघ गोटला पॅक केलेले आचल 11 नावाने आपल्याला संघ पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये खेळेल आचल 11 गावदेवी गोट आणि त्यांच्या विरुद्ध वीर बजरंग शिरढोण. 41 for 2. 41 ला 2 विकेट. बॉलिंग मार्कवरती आलेत उत्कर्ष ठाकूर. कदाचित लेफ्टी होता म्हणूनच उत्कर्षला थांबवलं होतं, पण आता आणावंच लागेल. स्लॉक मध्ये आलाय उत्कर्ष. ऑन साइडला झेलची संधी, डीप स्क्वेअर लेग. फिल्डर त्या ठिकाणी आलाय, फार चांगला झेल ऋषिकेश ठाकूर कडून. आणि फलंदाज निलेश आता होतोय बाद. 29 धावांची वादळी खेळी संपली निलेशची. 41 ला 3रा हादरा अंकुश 11 गावदेवी कौसाला. झोप आयोजन केलंय अलगे, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. या स्पर्धेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकायला मिळालं. आदरणीय उद्योगपती नारायण शेठ भोईर, आदरणीय कौराम शेठ भोईर, आदरणीय हरिचंद्र शेठ भोईर, आदरणीय भूषणजी भोईर आणि आदरणीय आशुजी भोईर आणि संपूर्ण ऑल भोईर ब्रदर्स यांच्या विद्यमाने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ दहिसर, गावदेवी क्रिकेट संघ दहिसर आयोजित स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 चे दुसरं पर्व. सर्वांना वाटावं गर्व असे दुसरं पर्व. पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर हे दुसरं पर्व आपण रजनी फॉर्मॅटमध्ये पाहतोय. प्रकाश झोतातील ही स्पर्धा आहे. या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या सध्याच्या सीझनची पहिली रजनी स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेले आहेत भोईर ब्रदर्स. त्यांचंही मनापासून कौतुक. 41 ला 3
हो वेगाने टाकलाय उत्कर्षने, यावेळेला संधी असेल. अनिकेत पोहोचलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे पडते विकेट, रन आउट. आता फिरतोय आलिशान युवा उद्योजक अशोकदादा भोईर या स्पर्धेचे लाडके आयोजक. संपूर्ण हे भोईर घराणं फार प्रेमळ आहे, ज्यांच्याद्वारे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. काल देखील समालोचकांना पारितोषिक होतं, अंपायर्सना पारितोषिक होतं, प्रेक्षकांना पहिल्या मॅच पासून पारितोषिक आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपण भरघोस पारितोषिक पाहतोय, गोलंदाजांना, फिल्डर्सना, फलंदाजांना. बॉलर्स बॅक, लॉंग ऑफ फिल्डर उपस्थित आहे. पहिलीदा पूर्ण झाले, सेकंडचा कॉल, थ्रो स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी, पण बॉल निसटलाय. बॉल जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गवसला असता निकेतला तर रनआउटची संधी होती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मॉझॉन 43. बॉल बाकी आहेत अजूनही 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 43 12.29 चं सध्याचं करंट रन रेट. उत्कर्ष पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो राईट झाला बॉल, चाललाय आता मागे लॉंग स्टॉपला. इट इज नो बॉल. एक्स्ट्राचा 5 धावा. पेस वेगाने टाकण्याचा प्रयत्न, ग्रीप बरोबर नव्हती का हा प्रश्न पडलाय, पण सेल्फ फॉलो थ्रू मध्ये तुम्हाला समजेल. एक्स्ट्रा पेस पेस ऑन करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आणि त्यामुळे यॉर्करच्या प्रयत्नामध्ये फुल टॉस गेला, तो अबाउट दी वेस्ट गेला. दॅट्स वाय नो बॉल, फ्री टॉन. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे, ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. 5वा हा बीमर आपल्याला पाहायला मिळाला संपूर्ण स्पर्धेमधला. अशोकदादा पाटील जबरदस्त गुणसंख्या लेखन आणि 99 हे षटक आपल्याला संपूर्ण स्पर्धेमधलं पाहायला मिळते आतापर्यंतचं जे सध्या चालू आहे. म्हणजे पुढच्या इनिंगचं पहिलं षटक 100 असेल. 48 धावा, 4 विकेट. बॉल बाकी आहेत अजूनही या षटकातील 2 बॉल. उत्कर्षने चांगली बॉलिंग केली. एक्स्ट्राचा 5 धावा त्या आल्या नसत्या, त्या आलेल्या तरी 7च धावा पहिल्या 4 बॉलमध्ये. पुढे सरसावला, लॉफ्ट केला, फ्लॅट, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. मागच्या ओव्हरमध्ये निलेश जरूर लेफ्टी होता, पण उत्कर्षला न आणणं हे कदाचित चुकलंय का कर्णधाराचं, बिकॉज लेफ्टी बॅट्समन जरूर होता. रायटी तुम्ही सिद्धेशला आणलं, त्या ओव्हरमध्ये देखील धावा आलेल्या आहेत आणि या ओव्हरमध्ये धावा येत आहेत, कारण लास्ट ओव्हरमध्ये विकेटची पर्वा नाही. समोर कोणता गोलंदाज आहे यापेक्षा आपल्याला धावा बनवायचा आहेत याकडे फोकस करत असताना फलंदाज 54. कॅप्टनने जे म्हटलं होतं ओमकारने की आम्ही जास्तीत जास्त धावा बनवू, वेदर कंडिशन सध्याचे कंडिशन आहे, ॲटमॉस्फिअर आहे, वातावरणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू आणि सध्या तसंच धावफलक. पुन्हा स्टेप आउट होऊन लॉफ्ट केला. यावेळेला फील्ड थोडासा सरकलाय आणि त्याचा बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हरला. वाह वाह ओमकार वाह. 2 लागोपाठ षटकार आले. डाव पहिला संपला, धावा बनलेल्या 60. लक्ष ठेवलं SP11 सोनारपाडा समोर 61 धावांचं. लगेचच आपण वळूयात नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. वीर बजरंग शिरडोन आणि त्यांच्या विरुद्ध आचल 11 गावदेवी क्रिकेट संघ गोट. थँक्यू.
टॉस करणार आहोत. द्वितीय फेरी आणि द्वितीय लढत. एका बाजूनं अचल 11 गावदेवी घोट आणि विरोधात टीम वीर बजरंग शिरडोन संघ. दोन्ही संघनायक आमच्या समवेत आहेत आयोजन करता. आपण विनंती करूया पुन्हा एकदा. यस, हरिश्चंद्रजी भोईर आहेत. त्यांना विनंती करतो की आपण टॉस करायचा आहे. 4 षटकन चालू मॅच देखील दमदार आहे. मी मान्यवर हरिश्चंद्रजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास टॉस करायचा आहे. यस, कॉल असेल टीम शिरडोनचा. जे माता दी कॉल. यस, टॉस जिंकलाय तो टीम शिरडोन ना. डिसिजन फिल्डिंग. यस, फिल्डिंग करण्याचा डिसिजन. दोन्ही कॅप्टन लगेचच राजा घेत आहेत. सो आता त्यांना बोलायचं नाही आहे. जे काही बोलायचं आहे ते बॅटच्या साह्यानं त्यांना बोलायचं आहे. सो त्या दोघांना शुभेच्छा आपण देऊ. आणि आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आमचे भरतदादा आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण घेणार आहोत. तसेच जयंताजी वाळीलकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मी पुन्हा एकदा हरिश्चंद्रजी भोईर यांना विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. एक लेजंड क्रिकेटर आज देखील ते खेळताना सातत्यानं पाहायला मिळत आहेत. पिता पुत्राची जोडी भरपूर वर्ष कार्यभार आपल्या खांद्यावरती घेतला आणि आता तो कार्यभार सोपवला आपल्या पुत्राच्या खांद्यावरती. परंतु यशस्वी त्याची कारकीर्द आपण पाहतोय. खरं तर एक चांगले आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून गतवर्षी आपण देखील प्रकाश झोतातील एक दमदार स्पर्धा पाहिली होती आणि ह्या ठिकाणी देखील भोईर कुटुंबियाच्या वतीनं एक सुरेख स्पर्धा आपण पाहतोय. एका बाजूनं सामना देखील चालू आहे, तो महत्त्वाचा आहे. यानंतर देखील लढाई खूप चांगली होईल. एका बाजूनं शिरडोन आणि विरोधात घोट संघ आपण पाहू शकाल. स्वागत होतोय. आपण पाहू शकाल मुख्य स्क्रीनवरती आमचे भरतदादा पाटील यांचा हा शुभ स्वागत. खरं तर क्रिकेट खेळतात परंतु एक चांगले उद्योजक आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये देखील आपल्या नावाचा ठसा ज्यांनी कायम केलाय भरतदादा पाटील यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा खेळासाठी. त्यानंतर आपल्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित मान्यवर विलासजी पाटील आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. यस, ओमकार जो गोलंदाजी करतोय त्यानं जर सलग 3 विकेट प्राप्त केले तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज साहिल भोईर दैसरगावच्या यांच्याकडनं ते कॅश प्राइज असेल. कॅश प्राइज जरूर लावण्यात आलंय आणि ते कॅश प्राइज कमावण्यासाठी आता मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. विलासदादा यांचा शुभ सन्मान या ठिकाणी निश्चितपणानं केला जाईल. मी आयोजकांना पुन्हा विनंती करतो की हा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. मध्यरात्र आपण पाहतोय. ठीक 12:14 अवधी झालाय आणि मान्यवर अजून देखील आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. या यस, जयदास भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय. मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल मान्यवरांचा शुभ सन्मान. मायची उबदार शाळ. खरं तर आता थंडी पसरत चालली आहे आणि शाल खरंच उबदार असेल यात शंकाच नाही आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट मोमेंटो देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. मोस्ट वेलकम. आपण आलात, महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. हिंदीचा शेरो शायरीचा अंदाज आमचे बाबूशाह आहेत. तर खेळाचं दुसरं सत्र कशा पद्धतीनं असेल ही मॅच, कारण की 2 ताकदवर संघ आमने सामने. एका बाजूनं टीम कौसा आणि विरोधात सोनारपाडा. हेलो, तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर साई, यहाँ पर खास सम्मान के साथ साथ देखिए मुकाबला भी देखिए बड़ा जबरदस्त है दोनों टीमों के बीच में. देखिए टारगेट बहुत बड़ा रखा गया है लेकिन कहते ना अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रस्तान जाना है. और जिस अनिकेत है बहुत कुछ निर्भर करेगा. देखिए यहाँ से अनिकेत यहाँ से बड़ा विकेट हो सकता है. ओ यहाँ पर कैच लिया गया भाई. यहाँ से कहती ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया. और अनिकेत के आउट होने के बाद है यहाँ से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया.
त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. टीम सोनारपाडा या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय, तर मान्यवरांचा शुभ सन्मान अर्थातच केला जाईल. तर मान्यवरांना विनंती, या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान आपण कंप्लीट करतोय. जयदाजी भोईर आहेत, त्यांना पुन्हा विनंती की हा शुभ सन्मान आपण कंप्लीट करायचा आहे. त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये SP11 सोनारपाडा संघ पाहतोय. अनिकेत देखिए बात करेंगे जिसका बड़ा विकेट यहाँ से गिरा, क्योंकि इस वक्त के अच्छे राइजिंग स्टार नहीं, अच्छा युवा जोश जसवा जहरीला खिलाड़ी थे यहाँ से, और थोड़ा जल्दबाजी में विकेट गवा दिया भाई यहाँ से। जहाँ पर देखिए 60 बनने के साथ साथ 61 रनों की टारगेट से, और यहाँ पर अभी भी देखिए 21 गेंद 61 की जरूरत है यहाँ से। 3 गेंद देखिए बात करेंगे, अभी तक कोई रन नहीं यहाँ पर से, और पूरी देखिए कौसा गांव यहाँ पर झूमता हुआ यहाँ पर से। सचिन दादा पाटिल देखिए जिनकी तरफ से खास कैश प्राइज था यहाँ से, हर बैटर के हर छक्के के लिए यहाँ पर 500 रुपया बहुत सारा कैश प्राइज यहाँ पर दिया जाएगा मैच के बाद है। लेकिन अगर वही कौसा टीम मैच जीतती है तो रघुनाथ के लिए 500 रुपया, रघुनाथ ओशाई अंपायर, अगर कौसा जीता तो चलिए चलेंगे मैच की तरफ है। ओ ये चलिए भाई, ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा यहाँ से। दत्ता हमेशा देखिए शुरुआत में आक्रामक बनते हैं बैटर गेंदबाज के लिए, यहाँ पर मैंडेटरी पावर प्ले का एक मजेदार खिलाड़ी देखिए यहाँ से, लेकिन हालत ने थोड़ा सा मशहूर रखा है। ओमकार देखिए बात करेंगे, सीनियर हैं और जूनियर भी उस टीम में बाइकर मेन हैं, और देखिए एक टूर्नामेंट जीतने के साथ ये टीम पहले भी अच्छा खेल रहे थे। किंग्स ट्रॉफी देखिए बात करेंगे, उस सारगर में भी इनका प्रदर्शन बहुत बढ़िया था। लेकिन जो ग्रामीण की वर्ल्ड कप बात करेंगे, मक्कर सगाती ट्रॉफी देखिए, और वहाँ से ट्रॉफी बाइक जीतने के साथ साथ है ये टीम का रवैया रूप एकदम से बदल चुका है। अब देखिए सामने कितनी भी बड़ी टीम हो, कोई भी आने दीजिए गेंदबाज। ओ दत्ता देखिए यहाँ से खेले हैं, फील्डर से दूर है, श्रीधर थे यहाँ पर बैटर से, चौका यहाँ पर अंपायर का डिसीजन आता हुआ। रोशनजी पाटील ह्या ठिकाणी आहेत सोनारपाडाचे, त्यांचा देखील शुभ सन्मान होईल. आणि चंदनजी म्हात्रे या दोन मान्यवरांना विनंती की या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. रोशन पाटील आणि चंदन म्हात्रे युवा जोडी आपण पाहतोय. संघ त्यांचा इन ॲक्शन मध्ये खेळतोय आणि संघाला समर्थन करण्यासाठी ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहू शकाल. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून आणि भोईर कुटुंबियाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं, मॅच देखील तितकीच महत्वाची. यस, O2 कॉम्बॉक्स. चलिए टूर्नामेंट की बात करेंगे। अशोक पाटिल सर देखिए अभी भी जिक्र कर रहे थे संजय पाटिल सर सिंगर नागांव के, बहुत बढ़िया देखिए जहाँ पर 1.25 ओवर कंप्लीट होता हुआ इस टूर्नामेंट में देखिए, और उसके साथ 984 देखिए 984 रन देखिए यहाँ से कंप्लीट होता हुआ, क्या बढ़िया स्कोरिंग देखिए यहाँ से। अभी आपके जिक्र हो रही थी अशोक पाटिल सर, विश्वनाथ सेठ मस्कर देखिए बात करेंगे, संजय पाटिल सर हमारे बीच में। और बैटिंग की बात करेंगे, दत्ता देखिए यहाँ से शर में कफन बांधना होगा भाई यहाँ से। टीम को जीत दिलाने के लिए जमीन आसमान एक करो, नहीं तो खुद को डिलीट करो। डगआउट से ये तो सभी लाइसेंस दिए होंगे बैटर को कि जान लुटा दो या नहीं तो जान लुटा कर ये आ जाओ, लेकिन देखते हैं यहाँ से। लेकिन सोई देखिए बात करेंगे, गाँव देवी कौसा टीम ने भी भाई कमर कस ली है कि हम यहाँ से भी इतिहास रच कर जाएंगे, इतिहास रच कर जाएंगे। ये देखिए भाई दत्ता ठाकुर का विकेट गिरता हुआ, और ये कौसा टीम देखिए अब विंग जज्बा जुनून बता रही है भाई यहाँ पर, और विकेट नंबर देखिए यहाँ से गिरता हुआ दूसरा।
कौसा टीम भी कमर कस ली है, रघुनाथ भी कमर कस ली है। 500 आएगा अगर कौसा टीम जीतेगा। चलिए मेहनत, देखिए रघुनाथ ऐसी बात नहीं, मैंने कभी देखा नहीं कि ये पैसे के लिए नाच रहे हैं। पहले से जो एनर्जी इनकी आखिरी दम तक रहती है, ग्रेट है। एक जोश जज्बा जुनून है इनकी। देखिए यहाँ से यही तो बताया, हर इंसान अपनी ज़िंदगी में हीरो है। किसी का पिक्चर रिलीज होता है, कोई पर्दे के पीछे रह जाता है, लेकिन अच्छी बात है रघुनाथ हमारे पर्दे के आगे आ रहे हैं। और क्राउड देखिए यहाँ से, दर्शकों से भी उतना प्यार देखिए, आयोजनकर्ताओं से भी देखिए। शुरुआत में उन्हें 1000 कैश प्राइज मिला, अभी और 500 रुपया अगर कौसा टीम जीतता है सचिन दादा पाटिल लेके, और उनकी तरफ से हर छक्के कौसा टीम के जितने खिलाड़ी लगाए हैं वो भी कैश प्राइज आ जाएगा। ओ हो ये चलिए भाई, आते आते किंग ट्रॉफी देखिए बात करेंगे यहाँ पर इस मैदान के ऊपर। यही वो टीम है भाई जहाँ पर सोनार पड़ा समीर हार मानने को तैयार नहीं थी, और यहाँ से देखिए आते थे दागते हुए चरण। देखते हैं यहाँ से, ओ छक्के था आगे, लेकिन उसके बाद देखिए यहाँ से सिंगल आता हुआ, लेकिन सिंगल डबल से काम नहीं चलेगा। अशोक सर कहते हैं ना, बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। जो बरसे थे पहला इनिंग्स में 29 रनों का इनिंग्स, गेम चेंजर इनिंग्स था खास करके। नीलेश भोईर देखिए बात करेंगे, और इस वक्त देखिए गेंदबाजी करते हुए अब उनके ऊपर मन बनाए। यहाँ से 47 की जरूरत है, 15 गेंद शेष है। और नीचे राखें थोड़ी सी, यहाँ पर श्रीधर देखिए थोड़ी सी परेशान है। अभी तक देखिए वो 4 गेंद का सामना कर चुके हैं और 5 बार बल्लेबाजी कर रहे हैं। अभी भी देखिए बात करेंगे समीकरण 14 गेंद 47, कुछ भी हो सकता है दोस्तों। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, लेकिन एक ओवर लंबा आना जरूरी है। और कौन सा ओवर वो रहेगा, क्या ये ओवर की 2 गेंद या आने वाला ओवर? सिंगल डबल से काम तो चलेगा, लेकिन इस बातें नहीं बनेगी भाई। यहाँ से बहुत बढ़िया क्रिकेट देखिए, यहाँ से बात करेंगे गाँव देवी कौसा टीम है, उनके क्राउड भी देखिए काफी तादाद से यहाँ पर मौजूद हैं। और कौसा के दर्शक आजकल यही कह रहे हैं भाई यहाँ से कि टीम का साथ नहीं छोड़ेंगे भाई। नौकरी छूटेगा चलेगा, बीबी रूठेगी चलेगा, लेकिन टीम का साथ नहीं छोड़ना चाहिए। शुरुआत से हैं और आखिरी दम तक रहेंगे। बड़ा टीम है। और ये देखिए पल्ले को क्या छू कर गया है, लेकिन देखते हैं रन तो आया यहाँ पर सिंगल, लेकिन लंबा वेट करना पड़ेगा। बल्ले से रन था यहाँ से, और स्कोर देखिए जाकर पहुंचा 16। अब 12 गेंद देखिए बात करेंगे, 45 की जरूरत है, कुछ भी हो सकता है। अगला मैच देखिए बात करेंगे वीर बजरंग देखिए बात करेंगे स्वीडन, और उसके साथ गाँव देवी घोट के बीच में खेला जाएगा। प्रीतम को भी पता है 45 रन उन्हें कल धांसर में कितना मेहनत करना पड़ा था, कठिन करना पड़ा था, जहां पर 10 गेंदों में 43 रन लुटा देते, अंतिम 2 गेंद में मैच जीते थे। और क्रिकेट है दोस्तों, यही तो बात हमने बताई थी कि ग्लेन मैक्सवेल ने भी जैसे वर्ल्ड कप कंप्लीट हुआ था 50 ओवर का, उसके बाद T20 के लिए ऑस्ट्रेलिया टीम रुका था हिंदुस्तान में, लेकिन सेकंड T20 मुकाबला में जब 12 गेंद पे 44 की जरूरत थी, जमाई राजा ग्लेन मैक्सवेल ने क्या फिनिश किया था भाई। तो यहाँ देखिए बात करेंगे 12 गेंद 45 की जरूरत है। और जिस खिलाड़ी देखिए बात करेंगे सिद्धेश की हमने जिक्र की कि नीचे आकर बड़ी हिट खेलते हैं, लेकिन देखते हैं गाँव देवी कौसा टीम है क्या उन्हें रोक पाएंगे यहाँ से। और अभी तक की बात करेंगे कौसा टीम की कमाल की, देखिए बल्लेबाजी में देखिए थोड़ा नजर घुमाएंगे यहाँ पर, जहाँ पर कल्पेश इस मैच में थोड़ा सा निराश किए, एक चौका लगाकर आउट हो गए थे। लेकिन ओमकार पाटिल देखिए बात करेंगे, उन्होंने एक अच्छा रन बनाए भाई, 15 रन, कुछ साझेदारी निभाए, लेकिन जयेश टकले का विकेट देखिए थोड़ा सस्ते में गिरा। लेकिन उसके बाद नीलेश भोईर का देखिए गेम चेंजर इनिंग्स रहा, 10 गेंद के ऊपर 29। तो वहीं यहाँ पर गेम चेंजर इनिंग्स कौन सा खिलाड़ी का रहेगा? चलिए गेम थोड़ा स्पीड अप। कौसा टीम आपने पहला ओवर के यहाँ 2 ओवर के लिए देखिए 11 मिनट का समय ले लिए हैं, 11 मिनट से भी ज़्यादा गए। ये 3 मिनट के अंदर आपको 3.5 मिनट के अंदर ओवर कंप्लीट करना होगा, नहीं तो एक अतिरिक्त फील्डर अंदर लेना होगा। खास देखिए यहाँ से वार्निंग, वाइट का इजाफा। अब 12:44 देखिए यहाँ से बात करेंगे,
बहुत बढ़िया देखिए हमारे भूषण दत्ता फिर लीजिए पूरी मैनेजमेंट देखिए यहाँ से क्या लाजवाब मेहनत ली इस आयोजन नियोजन के लिए आसान नहीं रहता है आज के वक्त में देखिए किसी टूर्नामेंट को इतना इंतजाम जहाँ क्राउड देखिए हम देख सकते हैं दिख रहे हैं स्लोअर गेंद सिद्धेश देखिए यहाँ से और तालियां बज रही है देखिए एक एक गेंद में देखिए यहाँ से कौसा टीम का समर्थकों का इसलिए तो कहते हैं ना हर खिलाड़ी मैदान पर उतरते हैं भाई यही उनकी परफॉर्मेंस रहती है कि हमें तालियां सुनने की आदत है गालियां सुनने की नहीं ऊंचाई ली और लंबाई भी क्या लेकर जाएगा सिद्धेश के पल्ले से देखिए यहां से कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 थँक्यू दिसे मदनजी गोंधळी यांचे चिरंजीव दीप गोंधळी कुमार दीप गोंधळी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच मंचाशी संपर्क साधा दीप मदन गोंधळी एमटीसी लाइव देखिए कैसा कैच को कवर किया देवीदास जी मोकासी साहब देखिए जिनकी तरफ से आवा कैच के लिए 500 है मुझे लगता है कैच आया था उनके हाथों में दर्शक का छूट गया आखिरी समय में रिप्ले में यहाँ पर देखिए यहाँ पर कितना बढ़िया एमटीसी लाइव देखिए यहाँ से क्या बढ़िया बॉटम हैंड का मजबूत इस्तेमाल किया था और यही बताया यही सिद्धेश है भाई किंग ट्रॉफी में पासा पलटा था 10 की 38 और एक ऊंचाई लिए इस बार एलिवेशन नहीं मिला भाई यहां से कहते हैं ना रात 12 बजे के बाद शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और सिद्धेश का देखिए छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन बहुत बढ़िया देखिए यहां से जहां पर सिद्धेश का विकेट गिरा यहां पर छक्के लगाने गए थे और अब देखिए समीर पाटिल ओहो यहां पर सिद्धेश के पास समीर का विकेट भी गिरता हुआ देखिए अब सोनारपड़ा टीम के लिए मुश्किल थोड़ा सा यहाँ पर अब कौसा का क्राउड देखिए ये आवाज दे रहा है भाई कि ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे लेकिन अभी भी पिक्चर बाकी है चलिए यहां से बात करेंगे बहुत बढ़िया देखिए यहां से गेंद गिरता हुआ 7 गेंदे देखिए यहां से रह गया और 38 की जरूरत है यहां से मैच कहां था देखिए कहां पहुंचता हुआ यहां पर शायद जो नीलेश की बल्लेबाजी थी ना और एक विकेट यहां से गिरता हुआ ओहो मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भागे तर जर आमचा आवाज येत असेल दीप गोंधली तर आपण या आपली प्रतीक्षा होते मंचाशी संपर्क साधा अन्यथा आपण घरी देखील जाऊ शकता घरचे वाट पाहतात खरं तर दीप गोंधली या ठिकाणी असतील जर कुणाजवळ असतील ते तर त्यांना विनंती आहे की आपण मंचाशी संपर्क साधा दीप गोंधली 6 गेंद 38 की जरूरत है देखिए बात करेंगे जिस सोनारपड़ा टीम है एसपी 11 देखिए बात करेंगे स्वर्गीय जीवन पाटिल इस नाम से मैदान पर उतरे थे लेकिन लग रहा था कि ये आज क्या दावेदार टीम मानी जाएगी और जिस तरह से इनका परफॉर्मेंस अनुभव युवा देखिए भरे थे लेकिन और जिस तरह से गाँव देवी कौसा टीम ने क्रिकेट खेला है यकीनन काबिल तारीफ है 6 गेंद 38 की जरूरत है इसलिए तो कहते हैं भाई जो खुद को समझती है आलिया उससे भी कभी कभी मिलता है कालिया
इसलिए क्रिकेट में कभी भी हम घमंड नहीं कर सकते हैं, खुद को बड़ा नहीं समझ सकते हैं। वक्त के साथ हर चीज बदल जाता है। वक्त बुरा रहता है लेकिन रक्त नहीं। कौसा टीम आज देखिए टेनिस क्रिकेट में लंबी समय से संघर्ष करते आ रहे थे, अच्छा खेल रहे थे ये नहीं, लेकिन जो अभी के जो वक्त में, अभी के जो दौर में वो देखिए 6 गेंद जहां पर 37 की जरूरत है और गेंदबाज देखिए यहां से बहुत बढ़िया। देखिए यहां से लाजवाब क्रिकेट खेले। यहां पर वक्त वक्त की बात होती है। सही बताए रोशन, आज किरोली नाइट फाइनल नाइट खेला जा रहा है, लेकिन इसमें कई मरतबा इनका जिक्र कर चुका हूं सुमित भुईर का। टीडीपीएल में भी मैंने जिक्र किया जब एक ओवर में 9 या 11 रन कुछ था। सुमित कितना 8 रन शायद, और तभी मैंने जिक्र किया कि ये गेंदबाजी को कम मत मानिए, जिसने अपने बाइक गेंदबाजी के दम से जीता था। बड़े छुपे रुस्तम ये गेंदबाज शर्माते हैं हमेशा, लेकिन गेंदबाजी में आग उगलते हैं। बहुत बढ़िया। देखिए पूरी भुईर परिवार देखिए यहाँ से अच्छी मेहनत लिए हैं। सभी का मैं फिर से एक बार जिक्र करना चाहूँगा, आसान नहीं रहता है भाई। यहाँ से आजकल के नाइट टूर्नामेंट का आयोजन करना और इतनी अच्छी नियोजन, उसके लिए देखिए जिगर, पैसा, हर चीज लगती है, मेहनत भी करना पड़ता है। ऐसा नहीं कि आपके पास पैसा आहे। त्याचबरोबर ठाण्याचा वंडर बॉय, आपल्या सर्वांचा अभिमान, उद्या जो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 साठी देखील त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अर्थातच तो आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल आणि उद्या तो जाईल आय थिंक। सो केतनला विनंती करू आम्ही सर्वजण की आपण मंचावरती आपला आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। आपल्या सर्वांचा अभिमान, ठाण्याचा वंडर बॉय वाकयांचा केतन मात्यांना विनंती असेल, या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम। चलिए क्या केतन को आज फिर सर में उठाएंगे अगर अंतिम मैच कौसा जीता तो। बहुत बड़े रिश्ते देखिए, केतन भलाई वाकलन, लेकिन वाकलन में कम, कौसा में येस, वक्त देते मामाचं हैं गाव आहे पूरी। बाबूशाजी, याच मामाच्या गावात ते घडलेले आहेत आणि निलेशजी भोईर यांना मी नेहमीच त्यांच्या करिअरचं श्रेय देखील देतो। आमच्या मॅनेजमेंट टीमला केतनचे मात्रे आपला सन्मान या ठिकाणी करायचा, विशेष सन्मान, त्यामुळे तुम्हाला मी इन्व्हाइट करेन की आपण लवकरात लवकर या मंचावरती। चलिए बहुत बढ़िया। देखिए क्रिकेट से ज़्यादा दूर रह नहीं सकते हैं, लेकिन आईपीएल के कुछ नियम है जिसका पालन करना पड़ रहा है, और फिर भी देखिए उसके साथ साथ अपनी डम्बोली की टीम को देखिए, जो घर की टीम मानते हैं कौसा टीम है, उन्हें सपोर्ट करने के लिए पहुंचे हैं। जब मकर संक्रांति ट्रॉफी कौसा ने जीता था बाइक गया पूरी जल्लोष सेलिब्रेशन में देखिए केतन तैनात थे। भूषण दादा भूर देखिए यहाँ पर, नारायण दादा भूर लीजिए, हमारे कालू सेठ भूर लीजिए, हरी सेठ भूर लीजिए, आतिश दादा भूर लीजिए, महेंद्र दादा भूर लीजिए, सोमनाथ दादा भूर लीजिए, नरेंद्र दादा भूर लीजिए, सुरेश दादा लीजिए भूर, राजेश दादा भूर, आर्यन दादा भूर, यथांत, हमारे सुमित देखिए, पूरी भूर परिवार देखिए यहाँ से अच्छा मेहनत लिए हैं, जिनकी मेहनत रंग लाती हुई यहाँ से। तो चलिए थोड़ा सा यहाँ पर हार जीत होती रहती है। सोनारपुरा टीम जानते हैं भाई कि क्रिकेट की में ये दो चीज़ देखने को मिलता है, कभी जीत तो कभी हार, यही तो जिंदगी का रीत है। और क्या बढ़िया देखिए कौसा टीम 60 रन बनाए थे और उसके आधे रन में 30 पर रोक लिए, और खास करके जो अनिकेत का विकेट, और कितनी छक्के लगी, कौन बैटर की, अशोक पाटिल सर जिक्र कीजिए, समर डोले आ चुके हैं सचिन दादा की तरफ से, और रघुनाथ आपको भी आना होगा, रघुनाथ को भी 500 रुपया है, क्योंकि सचिन दादा पाटिल ने बताए थे कि जितनी छक्के लगेगी कौसा टीम के बैटर को उतना 500, अगर कौसा टीम मैच जीतता है तो रघुनाथ को 500। एक पारितोषिक आलेलं आहे आरोही राहुल पाटील यांच्याकडून निलेश भोईर यांना 500 आणि सीनियर ओमकार यांना गोलंदाजीसाठी 500 आलेले आहेत। सो आपलं पारितोषिक घेण्यासाठी या, त्याचबरोबर 5 छक्के लगाए टोटल, समर बात करेंगे 5 छक्का है इनिंग में टोटल। हां, सो 2500 रुपयांचं पारितोषिक सचिन पाटील साहेब कौसागाव, निलेश भोईरला 3 षटकारांसाठी 1500 आणि ओमकार पाटीलला 2 षटकारांसाठी 1000। सो टोटल षटकारांचं पारितोषिक 2500 या निलेश भोईर या आपण। तो चलिए राजेश दादा टकले कौसा गांव के देखिए दहीसर के जमाई हैं, तो गुजारिश करना चाहेंगे, आइए आमंत्रण है आपको आयोजन करताओं की तरफ से।